विधानभवन परिसरात राष्ट्रवादीचं आंदोलन. विधानभवन राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. वर्षा या निवासस्थानी रात्री 10 वाजता चर्चा. भाजपाकडून रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह रस्ते वाहतुकीच्या मुद्द्यावरती 3 महत्त्वाच्या लक्षवेधी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा. केशव उपाध्यायांसह पडळकर, सुजय विखे पाटलांची उपाध्यक्षपदी बढती, तर कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेचा यांच्या नावाची घोषणा. विदर्भातील महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय. विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातून जाणार कालवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईत दाखल होणार. 3 दिवसीय दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. आणि संभाजीनगरमध्ये कारवरील ताबा सुटल्यामुळे जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली कार. कारमधील पती पत्नी आणि अद्याप बेपत्ता. बचाव कार्याला वेग. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी समोर येते. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार उमेदवार असणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोर कमिटीचे सदस्य यावेळेला उपस्थित होते. पुढे जाऊया. आज विधानसभेमध्ये 3 महत्त्वाच्या लक्षवेधी आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 मदत मिळावी यासाठी सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलंय. राज्यामध्ये रस्ते वाहतुकीत स्लीपर कोच अनेक वेळेला जळून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा होरपळून मृत्यू होतो. या संदर्भात शासन वारंवार समिती स्थापन करतं. मात्र मदत आणि कारवाई संदर्भात काही नवे नियम परिवहन मंत्री आणणार याकडे लक्ष आहे. तर आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून वाढतं कर्करोगाचं प्रमाण रोखण्यासाठी सरकारने टाटा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांना निधी आणि औषधं उपलब्ध करून देण्याबाबत लक्षवेधी उपस्थित केली आहे. पुढे जाऊया. राज्यातील डान्स बार ऑर्केस्ट्राचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणार आहेत. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून चर्चेची मागणी करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये विधानसभेमध्ये डान्स बार मुद्द्यावरती चर्चा होणार आहे. भाजपाचे संजय उपाध्याय, रणधीर सावरकर, प्रवीण दटकेंकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. तर प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये यावरती चर्चा होणार आहे. गृह विभागाकडून काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुढची महत्त्वाची बातमी. विदर्भासाठी फडणवीस सरकारची मोठी भेट बघायला मिळते. विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय बघायला मिळतोय. विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न आता यामुळे सुटेल. विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांमधून कालवा जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या जिल्ह्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. रात्री 10 वाजता वर्षावर ही बैठक होणार आहे. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार आहेत.
दरम्यान भाजपाकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पुढची महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आणि थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जबाबदारी नेत्यांवरती असल्यामुळे याबाबत पाठपुरावा करण्याबाबत राज ठाकरे आदेश देण्याची शक्यता आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुका, पंचायत समिती निवडणुकांनंतर आता भाजपाने पक्ष संघटनेत मोठे बदल केलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे आणि या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तर मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान भाजप प्रदेश पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष या पदावरती केशव उपाध्याय, अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, गोपीचंद पडळकरांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर हे असणार आहेत। बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये शरद पवारांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होते। आज शरद पवार 10 मिनिटं खोलीत चालल्याची माहिती सध्या समोर येते आणि उद्या किंवा परवा शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती आहे। शरद पवारांची प्रकृती बिघडलेली होती आणि या संदर्भात त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र त्यांची आता प्रकृती सुधारताना दिसते। कंडिशन एकदम ठीक आहे, एकदम स्टेबल आहे। उद्या सकाळी नाही तर दुपारी ते घरी जाणार। आपण थेट विधानसभेच्या परिसरातली ही दृश्य बघतोय। विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू झालेलं आहे। राजीनामा द्या, राजीनामा द्या। मंत्रालय चलते हप्त्याने, फाईल चलते पैशाने, मंत्रालय चलते हप्त्याने, फाईल हलते पैशाने। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी बोलूया। प्रणाली, आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत विरोधक, काय अधिक सांगाल? काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये अँटी करप्शन ब्युरोनं रेड टाकून एका कर्मचाऱ्याला पकडलेलं होतं। त्याच प्रकरणावर आधारित हा सगळा आपण पाहतोय की आंदोलन सुरू आहे। मंत्रालयात एकच हिरवळ, त्यांचं नाव झिरवळ अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत। फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने अशा पद्धतीचे बॅनर हातात घेऊन विरोधी बाकावरचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मात्र यात कोणीही सहभागी झालेलं नाही। मुळात त्यांच्या वतीनं कोणी आलेलंच बघण्यात आलेलं नाहीये। जी महाविकास आघाडीची बैठक या आंदोलनाच्या पूर्वी पार पडली, त्या बैठकीला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोणी उपस्थित नव्हतं। आता आपण पाहतो आहे की पायऱ्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एकत्रित मिळून या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला दिसायला मिळत आहे। नरहरी झिरवळ यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशी मागणी विरोधकांची आहे आणि म्हणून आंदोलन या ठिकाणी पायऱ्यांवर होताना आपल्याला बघायला मिळेल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीपासूनच हा मुद्दा चर्चेत येईल, विरोधक आक्रमक असतील हा मुद्दा घेऊन असं वाटत होतंच, तसंच झालंय। आणि कामकाजाविषयी प्रणाली आजच्या काय सांगता येईल, कारण लक्षवेधींचा विषय चर्चेत होता। आज आता आपण पाहतो आहोत की आधी कारण काल शोक प्रस्ताव अजित पवारांच्या मृत्यूनंतर केला गेला आणि त्यामुळं काल संपूर्ण कामकाज हे शोक प्रस्तावानंतर स्थगित करण्यात आलेलं होतं। आज खरं म्हटलं तर कामकाजाचा पहिला दिवस आहे त्यासाठी आणि पहिल्याच दिवशी विरोधक आपण पाहतो आहोत की आंदोलन करतायत नरहरी झिरवळ यांच्या विरोधात। आज विधान सभेचं कामकाज जे आहे ते साधारण 11 वाजता सुरू होईल, परिषदेचं कामकाज हे 12 वाजता सुरू होणार आहे। आज वेगवेगळे विषय आहे ते उपस्थित केले जाणार आहेत।